नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. नागपंचमी स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत कोकण महाराष्ट्रातील ट्रेडिशनल रेसिपी, ती म्हणजे खांडोळी. चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला. पण त्याआधी जर आपल्यापैकी कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा. याने मला कायम व्हिडिओ पोस्ट करत राहण्याचं मोटिवेशन मिळतं. खांडोळी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 1 कप तांदळाचा रवा घेतलेला आहे. हा तांदळाचा रवा आपल्याला मार्केटमध्ये सहज अवेलेबल असतो, परंतु हा रवा आपण घरी सुद्धा बनवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काही तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून ते 2 ते 3 दिवस सुकवून घ्यायचेत आणि नंतर दरदरीत मिक्सरमध्ये वाटून घ्यायचेत. किंवा आपण या रेसिपीला इडली रव्याचा सुद्धा वापर करू शकता. कढईमध्ये घेतलेल्या रव्याचा छान भाजलेला सुगंध येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम वरच ठेवायची आहे आणि हा रवा आपल्याला कंटिन्युअस परतत भाजून घ्यायचा आहे, नाहीतर हा रवा जळू शकतो. मस्त सुगंध रव्याचा यायला लागलेला आहे. हा रवा ऑलमोस्ट भाजत आलेला आहे. आता आपल्याला यात 2 चमचे साजूक तूप घालून पुन्हा एकदा तुपामध्ये 5 मिनिटं रवा भाजून घ्यायचा आहे. खांडोळी हा एक कोकण महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ असून तो नागपंचमीला श्रावण महिन्यात केला जातो. रवा व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण हा रवा प्लेटमध्ये काढून घेऊ. तीच कढई आपल्याला घ्यायची आहे. कढईमध्ये 3 वाट्या पाणी घ्यायचंय. 1 कप रव्यासाठी 3 वाट्या पाणी असं याचं प्रमाण आहे. त्यात 1 कप गूळ घालायचंय. आता कोकणातला पारंपरिक पदार्थ म्हटल्यावर नारळ हा येतोच. आता आपल्याला यात घालायचं आहे अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, किंवा याला आपण ओलं खोबरं असं सुद्धा म्हणतो. हे मिश्रण आपल्याला असंच फिरवत गूळ मेल्ट होईपर्यंतच शिजवून घ्यायचंय. आपल्याला याचा पाक वगैरे काहीही करायचं नाहीये. आपण पाहू शकता आपला गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा. रवा घालताना कंटिन्युअस ढवळत राहायचंय, त्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या होत नाही. कोकणात नागपंचमीला तांदूळ, गूळ आणि नारळ याचा नैवेद्य दाखवला जातो. मग अशा या सणाला वेगवेगळे पदार्थ केले जातात, जसे की पातोळ्या, खीर, हलबाई, खांडोळी, याला आपण खांडवी असं सुद्धा म्हणतो. रवा गुळाच्या पाण्यात व्यवस्थित मिक्स झाला की आपल्याला यात काही ड्रायफ्रुट्स घालायचे. मी इथे काही काजूचे तुकडे घालते. व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून पाणी आटेपर्यंत शिजवायचं. तांदळाचा रवा पूर्णपणे शिजायला 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागतो. हा रवा शिजवत असताना गॅसची फ्लेम मंद टू मीडियम ठेवावी. 5 मिनिटांनंतर मी ते झाकण काढून घेते. आपण पाहू शकता पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. सगळं पाणी रव्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत असंच परतून शिजवून घ्यायचे. आपल्याला यामध्ये जायफळ पावडर घालायची आहे. जायफळ पावडर आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूपच भारी लागतं. आवडत असल्यास वेलची पूड सुद्धा घालू शकता. तसंच 2 चमचे साजूक तूप सुद्धा घालायचे. तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला अजून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे. आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण एकदम गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचे. आपण पाहू शकता खांडोळीचं मिश्रण खूप घट्टसर झालेलं आहे. कढईला अजिबात चिकटत नाहीये. आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. प्लेटला तूप लावून घ्यायचे. सगळं मिश्रण प्लेटमध्ये काढून इव्हनली स्प्रेड करून घ्यायचे. वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि ओल्या नारळाचा चव घालायचा आणि तो हलका प्रेस करून घ्यायचा, म्हणजे तो पडत नाही. आता हे खांडोळीचं मिश्रण आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचंय आणि मग याच्या वड्या पाडून घ्यायच्या. वड्या आपण आपल्या आवडीच्या शेप आणि साईजनुसार पाडू शकता. आणि आपली ही खांडोळीची रेसिपी कंप्लीट झाली. तेव्हा ही खांडोळी नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा.
सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.